नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी रम्या, पार्थ आणि काव्य सुद्धा असते। तर आता काव्य तिथून त्यांच्या समोरून जात असते रागारागाने। तेव्हा आता रम्या म्हणते, ओ हॅलो मॅडम, कुठे चाललीस? थांबलोय तुझ्यासाठी आम्ही। आता काव्या लगेच तिला उत्तर देते, कशाला थांबले माझ्यासाठी? वाट बघून काहीच होत नसतं। तर आता हे ऐकून रम्याला गालातल्या गालात हसू येत असते, ती गालातल्या गालात हसत असते। तर आता पार्थ सुद्धा काव्याकडे रागाने बघत असतो, कारण काव्याचं बोलणं त्याला आवडत नसतं, पण रम्या मजा घेत असते तिचं बोलण्याचं। लगेच काव्य म्हणते, खरं तर माणसाने वाट बघूच नाही माणसाची। आता काव्य रागारागामध्ये कॉलेजमध्ये निघून जाते। तर आता इकडे पार्थ तिच्याकडे बघत असत। आता काव्याची मैत्रीण अनिशा तिच्या जवळ येऊन बसलेली असते। तेव्हा ती आता काव्य तिला सांगत असते की आई म्हणते म्हणून गजरा देतात, आई म्हणते म्हणून श्रीखंड भरवतात। खरंच मानिनी काकू यांना हे सगळं सांगतात की ते मुद्दामच त्यांच्या मनाने करतायत, असं आता काव्याला प्रश्न पडलेला असतो। तर काव्य अनिशाला सांगत असते। तेव्हा आता अनिशा म्हणते, काव्या तू आज जीवाचं नाव सोडून पार्थचंच नाव घेते आहे। तेव्हा आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्काच बसतो। अनिशा म्हणते, हो मी जेव्हापासून आली तुझ्याजवळ तेव्हापासून तू पार्थच्याच गोष्टी सांगते मला। आज पहिल्यांदा तुझ्या तोंडात पार्थ होता, जीवाबद्दल तुझ्या विषय म्हणजे जीवाबद्दल काहीच निघाला नाही तुझ्या तोंडून, असं ती आता काव्याला सांगत असते। तर दुसरीकडे आता कल्पना आणि नंदिनी बेडरूममध्ये आलेले असतात। तर कल्पना बेडशीट अंथरत असते। त्या ठिकाणी आता नंदिनीला एक ग्रीटिंग भेटतं। तर आता ते ग्रीटिंग ते खाली पडतं, तेव्हा ती उचलते, तर ते हॅपी बर्थडेचं होतं। तेव्हा आता नंदिनी विचार करत असते कोणाचं असेल आणि कोणी दिलं असेल, हे कोणाचं असेल हे कार्ड, नाव बघू का? तेव्हा आता ती नाव बघायला जातेच। तर आता इथे आता पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता या ठिकाणी नंदिनीला समजतं का काव्याचं नाव, की आता जीवा येऊन तिला सांगतो, तिच्याकडून हिसकवतो, हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।